मिसाळे साहेब. सर, जो काल प्रकार झाला तो काय होता सर, नेमकं सांग. काल भिवापूरला मी एका 4 वाजता मीटिंग ठेवली होती तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांची. विधी विभागाचं महाशिबिर शनिवारी त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी मी चाललो होतो. तर ठाणा शिवारामध्ये त्या ठिकाणी रोडवर एक भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंप आहे. त्या ठिकाणी टाटा कंपनीचं एक टिप्पर आणि त्यामध्ये अंदाजे 10 ते 12 तास रेती होती. त्या ठिकाणी उभं होतं. ते मी पाहिल्यानंतर त्या ठिकाणी त्याला मी गाडीतून उतरून थांबवण्यासाठी प्रयत्न केला आणि त्याला विचारणा करण्यासाठी खाली बोलवलं असता त्यानं खाली न उतरता ती गाडी माझ्या दिशेने त्यानं वेगाने आणली आणि त्यानं मला उडवण्याचा प्रयत्न केला. मग मी तातडीने मी आणि माझा वाहन चालक दोघंही आम्ही त्याच्या गाडीच्या समोरच होतो. आम्ही वेगाने रोडच्या बाजूला झालो. मग त्यानं गाडी वेगाने तारणा गावाच्या दिशेने आतमध्ये टाकली. म्हणजे आपल्या त्या टर्निंग घेऊन तारणा गावाच्या दिशेला त्यानं गाडी मांडळ रोडला. त्या ठिकाणी जवळपास 20 ते 25 मिनिट मी त्या गाडीचा पाठलाग करत होतो. सायरन गाडीचा माझ्या चालू होता आणि त्यानं अत्यंत वेगाने बेदरकारपणे प्रचंड वेगाने गाडी नेत होता. लगेच त्या पेट्रोल पंप पासूनच एक गाडी आणखी क्रेटा कंपनीची आहे ज्याचं नेम प्लेट नाही आहे, पांढऱ्या रंगाची. ती गाडी तात्काळ माझ्या गाडीच्या पुढे आली आणि माझा रस्ता जो आहे तो ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला. तो ट्रक मालकाकडून होता का सर? त्या क्रेटा गाडीने केला. तर ते गाडी मला ब्लॉक करून म्हणजे त्या ठिकाणी त्यांना ते ट्रकला संरक्षण देण्याचे काम करत होते. 2-3 वेळा त्यांना रोडच्या मला बाजूलाही दाबण्याचा प्रयत्न केला. माझी गाडी थोडक्यामध्ये म्हणजे अशी अपघात होताना वाचली आणि समोरून पण ज्या गाड्या येत होत्या विरुद्ध बाजूने अपघात पण त्या ठिकाणी काल होत होता त्या ठिकाणी. तर अशा पद्धतीने त्यांनी वर्तन केलं. असं या घटनेचं गांभीर्य पाहून मी तात्काळ आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी, पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, ठाणेदार साहेब यांना ही माहिती दिली. मी गाडीचा पाठलाग करत होतो तेव्हाच सर्वांना फोन केले. तेव्हा तात्काळ ठाणेदार साहेब त्या ठिकाणी त्यांचं वाहन घेऊन आले आणि त्यांनी ती गाडी पाठलाग करून तारणाच्या दिशेला त्या तारणा गावाच्या जवळ ती पकडली आणि पकडल्यानंतर ते रेती नव्हती. ती रेती त्यांनी 100 मीटर अंतरावर कुठेतरी ते खाली केली होती. ती पण नंतर आम्ही कुहीची टीम बोलून जप्त केलेली आहे. सर, हे अवैधरित्या रेती माफिया म्हणता येईल लोक, हेच लोक सक्रिय आहेत असं वाटतं. आता चौकशी केल्यानंतर ही जे गाडी मालक आहे नागपूरचे तुषार अनिल धावडे यांच्या मालकीची गाडी आहे. गाडीच्या मागे पण नेम प्लेट त्याच्या नंबर प्लेट नव्हत्या टिप्परला आणि क्रेटा गाडीलाही नव्हत्या. तर एकूण त्या गाडीमध्ये 3 इसम होते टिप्परमध्ये आणि क्रेटा गाडीमध्ये पण 3 इसम होते. तर असे 6 जणांच्या विरोधात मी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. सर, जे रेती त्यांच्या ट्रकमध्ये होती ती विना रॉयल्टी होती. सर, या घाट मालकांवर काही कारवाई होईल? कारण विना रॉयल्टीने त्यांना रेती देण्यात कशी येते? सदर गाडीमध्ये आम्ही तपासणी केली. महाखनिज आपलं प्रणाली आहे शासनाची. त्यावर आम्ही ते गाडीचा क्रमांक टाकून तपासले असता त्या ठिकाणी कुठलेही डिटेल्स किंवा ते इनव्हॅलिड, दिस व्हेकल इज नॉट रजिस्टर्ड असा मेसेज आलेला आहे. याचा अर्थ ती गाडी त्या ठिकाणी रजिस्टर्ड नाही आहे. जे की रजिस्टर करणं आवश्यक आहे आणि ती गाडी नोंदणी नसल्याने त्या ठिकाणी त्याचा जो ETP आहे तो ETP जनरेट नाही होत आहे. तर ते त्यातली वाहतूक जी होती ती इलिगल होती. अवैध पद्धतीने ती रेती दुसऱ्या जिल्ह्यातून आणत होते ते. सर, तसंही आपला उमरेड नागपूर रोड म्हणा किंवा इथून उमरेड पवनी रोड म्हणा, या ठिकाणी रात्रीच्या वेळेस अशी अवैध वाहतूक आणि खास रेती माफिया याच्या अगोदरही असे भरपूरसे हल्ले आपल्या अधिकारी लोकांवर झाले. पुढची अशी स्ट्रिक्ट ऍक्शन काय राहील प्रशासनाची? आता गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा सर्वच जिल्ह्यामध्ये रेतीघाटचे ऑक्शन झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर गाडींची जी वाहतूक आहे ती वाढलेली आहे. या ठिकाणी आम्ही आता RTO यापूर्वी पण पत्र दिलेले आहेत. RTO, पोलीस प्रशासन आणि आमचे महसूलचे खालचे क्षेत्रीय अधिकारी सर्वांना सूचना दिलेल्या आहेत. आम्ही 2.5 वर्षामध्ये वारंवार असे अनेक मोठ्या कारवाया करून
जवळपास 5.5 कोटीची दंड वसुली केली आहे. यापूर्वी गुन्हे सुद्धा दाखल केले आहेत. आणि एवढंच नाही आहे, तर 11 रेती वाहतूकदारांना आपण तडीपार केलेलं आहे हो. या नागपूर जिल्ह्यातून. हम्म. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या आहेत आणि याबाबत आणखी हे फक्त एका डिपार्टमेंट नाही, सर्व डिपार्टमेंट आर-टी-ओ वगैरे आम्ही सर्वांना कम्युनिकेट करू आणि याचं गांभीर्याने दखल त्यांना घेण्याबाबत कळवू. धन्यवाद सर. ओके.